नमस्कार मंडळी, आज एका वेगळ्या पद्धतीने आपण दही मिरची कशी बनवायची ते बघितलेले आहोत। या व्हिडिओमध्ये बघू शकताय मस्त अशी भन्नाट चवीची दही मिरची आता बनवून रेडी आहे म्हणू शकताय। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। तर जास्त तामझाम न करता, पूर्व तयारी न करता, अशी ताटाला लावण्यासाठी काही भाजी वगैरे नसेल तर अशी भन्नाट चवीची दही मिरची बनवू शकताय। अप्रतिम चवीची झालेली आहे। काही टिप्स आहे त्याच्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी, तर बघू शकताय मस्त अशी तर्रीदार झाली होती। तर अशा पद्धतीने कधी बनवून पाहिलात का? नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा। झटपट बनवून तयार होते आणि चटपटीत आणि झणझणीत झालेली आहे। बघू शकताय मस्त असं एखादा अर्धी भाकर जास्तच जाते या दही चटणी सोबत। थोडीशा वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे। या ठिकाणी मी चपाती सोबत सर्व केलेले आहे, तुम्ही भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकताय। तर आता इथं मी मीडियम तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तिखटवाल्या सुद्धा घेऊ शकताय तुम्ही इथं। तर झणझणीत बनवण्यासाठी मी इथं तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर बघू शकताय मी इथं आल्याचा तुकडा आणि लसूण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आणि आता इथं बघू शकताय मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल अशी काढून घेतलेली आहे। तर आता ते वरचं सगळं छलटा आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने, आणि ते सुद्धा शेंगदाणे मी याच्यामध्ये टाकणार आहे। शेंगदाण्याचा वापर मी थोडासा कमीच केलेला आहे, तुम्ही आवडीप्रमाणे जास्त सुद्धा ठेवू शकताय, पण शक्यतो थोडेसे घातले की शेंगदाणे छान लागते, टेस्ट चांगली येते याच्याने। तर बघू शकताय मस्त असं मी शेंगदाण्याची वरची साल काढून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा। आणि आता इथं मीठ घातलेलं आहे। मीठ थोडंसं जास्तच घाला, बेतापेक्षा थोडंसं जास्तच घाला आणि याला भरड आता वाटून घ्यायची आहे। भरडसर ठेवायची आहे, म्हणजे मोठे मोठे ठेवायचे आहे म्हणू शकताय। तर अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे। आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की याच्यामध्ये एक 2 ते 2.5 पळ्या आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। मस्त असं तेल गरम होऊ द्यायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये वेगळं काही वापरलेलं नाही, जे घरात साहित्य अवेलेबल आहेत तेच वापरलेलं आहे। तेल हलकं गरम झालं की याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकलेलं आहे। एक ते 1.5 चमचा नाश्त्याच्या चमच्याने आपण याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकताय मी इथं पीठ का टाकत आहे, तर पिठाने खूप छान बाइंडिंग येतं याच दही मिरचीला, किंवा टेस्ट खूप छान येते। तर पीठ टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला जी भरड वाटून घेतलेली आहे मिरची ते टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये, आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याला सतत असं परतत राहायचं आहे। हलका थोडासा खालच्या बाजूचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। एक 3 ते 4 मिनिटासाठी याला परतून घ्यायचं आहे असंच आपल्याला। तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे, सतत चमचा हलवत राहायचं आहे। बेसनचं पीठ असल्यानं खाली चिटकण्याची शक्यता असू शकते। तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे एक 2 ते 3 मिनिटं। बघू शकताय हलका कलर चेंज झालेला आहे आता मिश्रणाचा किंवा या चटणीचा। तर बघू शकताय परत आता याच्यामध्ये मी मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। वेगळा काहीच मसाला यूज केलेला नाही। कलरसाठी, फक्त कलरसाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा उपयोग केलेला आहे या ठिकाणी। तर बघू शकताय मी पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे, कलरसाठी आपल्याला वापरायचं आहे। तर तिखट तर आपल्या मिरच्या अगोदरच आहेत, आणि 1 वाटी गच्च भरून मी इथं दही घेतलेलं आहे। अर्धी वाटी पाणी सुद्धा याच्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दही मिरची म्हणलं की दह्याचा प्रमाण थोडासा मी जास्तच वापरलेला आहे, तुम्ही आवडीप्रमाणे कमी सुद्धा करू शकताय। पण जास्त वापरल्याने काय होतं, मस्त असं चटपटीतपणा पण येतो आणि हलकी पातळ पण होते आपलं दही मिरची। तर सुकी सुकी राहू नये म्हणून मी इथं जास्त दह्याचा वापर केलेला आहे। तर बघू शकताय एकजीव करून घ्यायचं। अर्धी वाटी आता पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये, आणि मस्त असं एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे। दही मिरची मस्त तर्री येते शिजवल्याने, आणि चव सुद्धा छान लागते। जे आतमध्ये आपण बेसनचं पीठ वगैरे वापरलेलं आहोत त्याच्यामध्ये ते शिजून जाईल, आणि शक्यतो
चव छान येते म्हणून पण शिजवायचं आहे याला. तर बघू शकता वरती झाकण ठेवायची, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला झाकण काढून काढून. 6 ते 7 मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय. शिजवून घ्याच, कारण खूप छान चव लागते, अप्रतिम लागते. ताटाला लावण्यासाठी भाजी नसेल फ्रीजमध्ये तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. घरातल्या साहित्यात बनवून रेडी होते आणि अप्रतिम चवीची होते, भन्नाट, झणझणीत, चमचमीत आणि चटपटीत सुद्धा होते. तर माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडलेली ही भाजी बनवल्यावर, भाजी म्हणू शकताय, चटणी म्हणू शकताय किंवा दही मिरची सुद्धा म्हणू शकताय. अप्रतिम चवीची दही चटणी आता रेडी झालेली आहे. बघू शकताय मस्त असं तर्रीदार आता दही चटणी रेडी आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.